मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, मोदी सरकार मार्फत सरकारी कर्मचारी त्याचप्रमाणे पेन्शनधारकांना दोन मोठे गिफ्ट जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, सोबतच मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, केंद्र सरकार मार्फत सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांसाठी दोन मोठे गिफ्ट मिळणार आहे. पहिला आहे नवीन वेतन आयोग. मित्रांनो, केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत समितीचे गठन करण्यात आलेले असून पुढील 18 महिन्यात आपला अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यात येणार आहे. पुढील 18 महिने म्हणजेच मे 2027 पर्यंत आपला अहवाल सदर समिती केंद्र सरकारला सादर करणार आहे. म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष नवीन वेतन आयोग लागू होण्यास सप्टेंबर 2027 पर्यंत वाट पाहावी लागेल. दुसरी आहे पगारवाढ. मित्रांनो, केंद्रीय कर्मचाऱ्यांना किमान 2 पट फिटमॅन फॅक्टर जरी लागू केला तरी नवीन वेतन आयोगामध्ये मोठी पगारवाढ होणार आहे. यामध्ये किमान 5 ते 15 हजारापर्यंत थेट मूळ वेतनात पगारवाढ होईल. निवृत्तीचे वय 62 वर्ष. मित्रांनो, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 60 वर्ष वरून 62 वर्ष करण्याबाबत प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखीन 2 वर्षाची अतिरिक्त सेवा मिळणार आहे आणि या संदर्भात केंद्र सरकारने अधिकृत निर्णय घेतला नसून या संदर्भात कॅबिनेट निर्णयानंतर अधिकृत घोषणा करण्यात येईल. मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.